वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातल्या सगळ्याच आक्रमक लोकांचे इतिहासातले उल्लेख ते ह्या देशाचे शत्रू होते, मारेकरी होते, गनिम होते, कर्तनकाळ होते, वैरी होते, अशा पद्धतीने करण्याची पद्धत पडली पाहिजे होती. पण पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशे लांबणी हार तर फ्रान्सिस झेवियर नावाच्या एका पोर्तुगीज म्हणजे ख्रिश्चन आक्रमकांनी या देशामध्ये केलेल्या कुकर्माचा इतिहास लक्षात घेऊन त्याचा नामुनिशाणी सुद्धा मिटवून टाकण्याची बुद्धी घेऊन त्याचा इतिहास हा शत्रूचा इतिहास आहे असं सांगणारा पाठ्यपुस्तकं निघाली पाहिजे होती. संबंध देशामध्ये त्या भडव्याची नावाने शाळा आहेत. हा सुद्धा फार मोठा गुन्हा आहे, देशद्रोह आहे, देशावरती अन्याय आहे. ती बंद व्हायला पाहिजे. आणि आत्ता मान्य गौतम खट्टरासारख्या एक जातीवंत निष्ठावंत देशभक्ताच्या वरती गुन्हा नोंदवून त्याला अटक झाली आणि त्याच्यासाठी दुर्दैवाने लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ते सुटावेत म्हणून जामिनासाठी अर्ज करावा लागतो. वास्तविक देशभक्त म्हणून ज्यांचा उल्लेख अभिमानपूर्वक संबंध देशात व्हायला पाहिजे त्या गौतम खट्टरांना एका देशाच्या शत्रूच्याबद्दल काही सत्य बोलले त्याच्याबद्दल शिक्षा होते, हे स्वातंत्र्याला लाजिरवाणी गोष्ट आहे. हे ताबडतोब थांबायचं असेल तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक पुढचा श्वासोश्वास न घेता सुद्धा थांबून पहिल्यांदा हे काम करावं की आपल्या गोवा राज्यात एका देशभक्त माणसाला शिक्षा होते. ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणची आहे? माझा विश्वास आहे की प्रमोददादा सावंत एक जातीवंत देशभक्त धर्मभक्त आणि निष्ठावंत मनुष्य आहे. ते हे ताबडतोब करतील. वास्तविक